नगरपंचायत निवडणुकीत महायुती काही ठिकाणी अंतर्विरोध असतानाही महायुतीने दमदार कामगिरी करत आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची चांगली पायाभरणी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी ईश्वरपूरमध्ये आपल्या गडाचे ढासळते बुरुज दुरुस्त करून शिबंदी पक्की केली असल्याचे दिसले, तर विट्यात ऐतिहासिक कामगिरी करत शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांनी बंधू अमोल बाबर यांच्या साथीने पाटील गटाची अर्धशतकाची सत्ता उलटवून नगरपालिकेवर भगवा फडकवला। गेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजप प्रणित विकास आघाडीने निशिकांत पाटील यांच्या रूपानं थेट नगराध्यक्षपद हिसकावत आमदार पाटील यांचा बालेकिल्ला काबीज केला होता। वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार पाटील यांचे मताधिक्य लाखाचे 12,000 झाले होते। यावेळी ईश्वरपूर आष्टा नगरपालिकेत आमदार पाटील यांची ताकद खच्ची करण्याचा डाव महायुतीच्या नेते मंडळींनी आखला होता। यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हाती सूत्रे दिली होती। अण्णा डांगे यांचा भाजप प्रवेश पत्त्यावर पडेल असे वाटत होते, मात्र आमदार पाटील यांनी तळ टोकून नव्याने मांडणी केली। महायुतीचा चेहरा निश्चित करण्यासाठी एकत्रित आलेल्या विरोधकांचा वेळ खूप गेला। यातच विरोधकांकडील महेश पाटील, एल.एन. शहा हे मोहरे आपल्या बाजूला घेत आनंदराव मलगुंडे यांचे नगराध्यक्ष पदासाठी नाव जाहीर करून महायुतीला खिंडीत गाठले। विरोधकांमध्ये ऐक्य होते, मात्र नागरिकांना विश्वास देण्यात कमी पडले। यातूनच आमदार पाटील यांनी एकहातीच विजय संपादन केला। आष्ट्यात जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे यांच्याशी हातमिळवणी करत शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता कायम राखली। विट्यात माजी आमदार सदाशिवराव पाटील यांची गेल्या अर्धशतकापासून तिसऱ्या पिढीकडे नगरपालिकेत सत्ता होती। खानापूर मतदारसंघात ग्रामीण भाग बाबर गटाकडे तर शहरात पाटील गट असे समीकरणच गेले काही वर्ष दिसत होते। मात्र शिवसेनेच्या बाबर गटाने दमदार पावले टाकत विटा शहरातही आपले वर्चस्व असल्याचे सिद्ध केले। वैभव पाटील, अशोक गायकवाड यांनी मागील आमदार सदाशिवराव पाटील यांच्यासारख्या मुरब्बी कार्यकर्त्यांच्या साथीने भाजपच्या चिन्हावर ही निवडणूक लढवली, मात्र त्यांना जनतेने नाकारले। खुद्द माजी नगराध्यक्षा प्रतिभा पाटील केवळ 7 मतांनी विजयी झाल्या। वेळ पडेल तसे पक्ष बदल करत सत्ता स्थानाजवळ राहण्याचा पाटील गटाचा खटाटोप विटेकरांनी नाकारला। जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिग्गज राजकारण्यांना हरवून जतची सत्ता हस्तगत केली। डॉक्टर रवींद्र आर्ळे हे संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, त्यांनी आमदारकीच्या उमेदवारीसाठीही प्रयत्न केले। अखेर त्यांनी नगराध्यक्ष पदावर विजय मिळवत दुधाची तहान ताकावर भागवली। माजी आमदार विक्रम सावंत, विलासराव जगताप यांच्यात झालेल्या मतविभाजनाचा नेमका लाभ उठवत भाजपने नगराध्यक्ष पदाला गवसणी घातली। आटपाडीमध्ये आमदार पडळकर यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्याशी जुळवून घेत भाजपचे युटी जाधव यांचा नगराध्यक्ष पदाचा मार्ग सुकर केला। पलूसमध्ये आमदार विश्वजित कदम यांनी नगराध्यक्ष पदासह 15 जागा जिंकत भाजपला अजून बरेच प्रयत्न करावे लागतील असा संदेश दिला। तासगावमध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांनी शहर स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून शहरातील वर्चस्व सिद्ध केले। याचबरोबर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मशागतही करण्यास सिद्ध असल्याचे दाखवून दिले। या निवडणुकीत भाजप, शिवसेना, शिंदे गट यांना 2 नगरपालिका मिळाल्या। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष, काँग्रेस यांना प्रत्येकी 1, स्थानिक आघाडी यांना 2 नगरपालिका मिळाल्या। सदस्य संख्येचा विचार केला तर सर्वव्यापी असलेल्या भाजपच्या बरोबरीने शिवसेना शिंदे गटाने कामगिरी केली आहे। भाजपने 35 तर शिवसेनेने 34 जागा जिंकल्या आहेत। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 33, काँग्रेस 23, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष 16 जागी विजयी झाले, तर स्थानिक आघाडीने 36 जागा जिंकल्या आहेत। हा निकाल म्हणजे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची नांदीच आहे असे म्हणावे लागेल।